नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 18 जानेवारी 2026. आता वाजले त्या 10. आता मी पोहे करून खाल्लं, कारण की आता करायला काहीच नाही आहे. पण आता ते कधी करायचं आणि कधी खायचं आणि कधी कामाला जायचं ते असं होते ना. आणि परत कामाला जायला उशीर होते ना, कारण की काल गेले ना आई गावाला. म्हणजे आज पण राहणार, आज काही येणार नाही, उद्याच्याला येणार आहे. फोन केलेला मी, ती म्हटली आता उद्या येणार आहे. मग आता पोहे करून खाल्लं ना, पोहे करून खाल्लं. आता हे गॅस पुसायचं आहे, हे पोहे बी सगळं सांडलं आहे. आता गॅस पुसायचं आहे ना, आता हे फडकं आणलं पाहिजे पुसायला, की गॅस लई घाण झाला आहे. हे असं घाण ठेवायचं म्हणजे बरोबर वाटत नाही ना. त्यामुळे म्हटलं पोह्याचा पुडा आणला मी काल. म्हणजे दुसरं पोहे होतं ते तिकडे ठेवले पुढे, जो काल नवीन आणलं ना पोह्याचा पुडा. म्हटलं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पोहेच करून खायचं, नुसता पोह्यावर राहायचं. पोहे होते तर फडकं कुठे गेलं, फडकं इकडं. ही फडक्यानं सगळी पोहे सांडले ना सगळं ह्याच्यावर गॅसवर. हे काय सगळं काढायला लागतं व्यवस्थित. गॅसच्या खाली पण सांडलंय सगळं परतताना. गॅस स्वच्छ पाण्यानं धुतला पाहिजे, त्याशिवाय गॅस निघणार नाही. हो हो, लई घाण आहे फडक्यात, सगळी घाणच आहे. गॅस काल पुसलेला मी, साबणानं धुतलेला, त्यामुळे जरा चकाचक दिसतोय. त्यामुळे म्हटलं आता पोहे सांडले सगळं, तेलकट झाले, म्हटलं आता डबलच पुसावं. एवढं काही घाण झालं नाही जास्त. किचन कट्टा पण घेतो पुसून, म्हणजे स्वच्छ वाटेल ना सगळं. असं घाण नाही आवडत मला. घाण तिथंच घाण पडले आणि तिथंच जेवण करायचं मला स्वच्छ लागतं, एकदम स्वच्छ. आले आता थोड्या वेळानं आता भांडी घासायची. पोहे करून खाल्ल्यात ना, म्हटलं जरा बसावं मग भांडी घासावी. कचरा काढायचा आहे, कचरा पण पडलाय. फुलं येते ना, ही काल लावलेली फुलं येते, आता ही ठेवून पण उपयोग नसतात ना, म्हटलं आपलं टाकावे. कचरा व्यवस्थित भरतो. झाला तर टाकून दिला पाहिजे बाहेर. टाकतो. कचरा गाडी आधीच नाही आज, ही काय अर्धी वारडी भरल्या कचरा. भाकरीचं तुकडं आणि चपातीचं तुकडं व्हायला असं का ठेवते तेच कळना. धड काय चिमण्यासनी पण खायला देना, उगाच आपलं असं कपड्यात ठेवते त्या असं मांडून. 2-3 वही भाकरीचं असं ठेवलंय, चपातीचं असं ठेवले. ती असं ठेवू नका म्हटलं तर ठेवते. आता हे मला पक्ष्यांना घातलं पाहिजे, हे सगळं एकातच केलं पाहिजे. चपातीचं पण एकातच करतो, म्हणजे ही एकत्र द्यायला येईल ना. तर बाहेर ठेवतो उगाच. कसं आहे माहिती आहे का, लोक येतात घरात काय, मग ते असं मांडून ठेवायचं म्हणजे ते बरं वाटत नाही ना. खाटावर ठेवलं पाहिजे. असं ठीक आहे, तुकडं करतो निम्म निम्म, ते चिमण्याला ठेवतो पत्र्यावर. म्हणजे कसं आहे, चिमण्यासने पण खाय होईल ना चांगलं. बारीक बारीक तुकडं करतो असं. म्हणजे
कुरकुरी तुकडं आहे ती. माकडं पण आली ती. माकडं यायच्या आत करतो तुकडं, नाही तर ताट हिसकावून घेणार माकडं. ते वर बी राहिलं तर लक्ष द्यायला लागते. करतो भरा 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 भरा. आणि बाकीचं परत करतो हे संपल्यावर. बाद झाले. हे ठेवतो खाली. आलं माकडं, आलं आलं. हो, हे आता चिमण्या खात्यात का माकडं खात्यात तेच कळना. ठेवतो इथं वर पत्र्यावर ठेवतो. असं ताट सारतोय. आता माकडं येते ते काय, सगळी झाडावर माकडं आहे ती. सगळी उड्या मारते ती बाग बाग बाग. आणि हे उड्या मारलं का नाही या फांद्या तुटून खाली पडते तिथं सगळ्या. इथं समजा आम्ही इथं बसलो का नाही, कधी डोक्यात पडले म्हणजे ओहो गेलं माकड. अय माकड पलीकडे गेलं. हुपल्या बघा, हुपल्या आहे का. शिराय बसले इथं. इकडे बसले आणि इकडे काय आते काय. दोन हुपले इथे. इकडं देवळावर एक बसली ती बघा. देवळावर इकडे एक बसले या. इकडं दोन बसले ती. ते काय इकडं वरच्या असा टोकाला देवळावर चिटकून बसली ती. आता ही माकडं पत्र्यावर जाणार बघा. तिथं आता मी ठेवले का नाही भाकरी तुकडं करून, ते पत्र्यावर ठेवली. तर आता इथं जाणार. मंदिरावरनं दिसलंच असेल माकडाला.